कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणे सुख झाले वो पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कुळीची हे कुळ देवी कुळेची हे कुळ देवी कुळीची हे कुळ देवी कुळेची हे कुळ देवी केली ठावे संताने केली ठावे संताने गेली ठावे संताने गेली ठावे संताने गेली ठावे संताने गेली ठावे संताने बरवे झालो शरण गेलो वरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो वरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे आणि येला रूपा बळे आणि यला रूपा बळे करोनी खळे हरिदासी 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 करोनी खळे हरे आ बरवे झालो शरण गेलो वरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे तुका म्हणे समागमे म्हणे समागमे तुका म्हणे समागमे म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो 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 नाचू प्रेमे
संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नगद नारायण महाराज की जय वैकुंठवासी गुरुवर्य महंत महादेव महाराज की जय विठ्ठल 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 कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय विठ्ठल 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 कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी. महाराज म्हणतात संतांनी आम्हाला त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख करून दिली बघा. मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती, पण काही अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं बघा. ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं? बरं झालं. ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं. बरवे झालो शरण गेलो. आणि शरण जाण्याचा परिणाम असा झाला, अनादी कालापासून आमच्या पाठीमागे एक संकट लागलं होतं बघा. त्या संकटातून आमची मुक्तता झाली. उगविलो संकटे. बरं, या देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावा रूपाला आणलं. देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात बघा. देवाचं जे प्रारब्ध आहे ते परेच्छा प्रारब्ध आहे. तुमचं आमचं जे प्रारब्ध आहे ते अनिच्छ प्रारब्ध आहे. आणि संताचं जे प्रारब्ध आहे ते सुइच्छ प्रारब्ध आहे बघा. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडले ते संताच्या आग्रहाने. विठ्ठल विठ्ठल. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण ही तोची राहे रघुराय. ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही असा असणारा परमात्मा. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर हरीशी भज. ज्याला आकार उकार मकार चकार काहीच नाही बघा, असा असणारा परमात्मा आकाराला उकाराला मकाराला चकाराला आणला. आणि ज्यांनी आणला त्याला काय म्हणतात? संत. अहम भक्त पराधीन. भगवंत हा भक्ताच्या अधीन आहे म्हणून देवाला यावं लागतं बघा. म्हणून आणि येला रूपा बळे. पण सहजासहज नाही बरं का. करोनी खळे हरिदासी. खळे या शब्दाचा अर्थ अट्टासे असा होतो बघा. अट्टासे. हा, खळे या शब्दाचा अर्थ अट्टासे बघा. खळे म्हणजे काय, उगा ज्वारीचे बाजरीचे याच्यातला भाग नाही बघा. हा, खळे या शब्दाचा अर्थ अट्टासे असा होतो बघा. हा, विठाला विठाला आग्रह धरावा लागला. आणि देव नावा रूपाला आल्यामुळं आम्हाला भजनच सोपं झालं बघा. तुका म्हणे समागमे आणि नाचू प्रेमे लागलो. तुकाराम महाराज म्हणतात, मी नाचत होतो, माझ्या नाचण्यात प्रेम होतं. विठाला विठाल विठाल. किंवा तुकोबराय म्हणतात का नाही, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे. ज्ञान
कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे तुकाराम महाराज म्हणतात मी नाचत होतो, माझ्या नाचण्यात प्रेम होतं. आपणही नाचतो, पण आपल्या नाचण्यात प्रेम असेल की नाही शंका आहे बघा. हा, निवडणुकीमध्ये पडलेल्या पार्टीच्या दारात नाचतात, प्रेमाने का तिरस्काराने? हो, तिरस्काराने. लग्नात डीजे डॉल्बी समोर पोरं नाचतात, या नाचण्यात प्रेम असतंय का? नाही. मग ऐका, लग्नातलं नाचणं मस्तीचं, निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं. आणि नीट लक्ष देऊन ऐका बघा, आमच्या परमार्थातलं नाचणं भक्तीचं बघा. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला बघा. हा, विठ्ठल विठ्ठल. आणि देवाच्या भजनात गेल्याच्या नंतर इथे नाचायला भजन करायला लाजायचं नसतंय बघा. हा, इथे आलात ना, काय टेन्शन असेल ते घरीच विसरून जायचं बघा. इथे आलात ना, फ्रेश बसायचं बघा. हा बघा, त्या प्रभू रामचंद्राच्या काळामधले वानर भजन करत होते. वानर प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये वानर भजन करत होते. इथं माणसं भजन करत नाहीत बघा. प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये वानर भजन करत होते. प्रसंग सांगतो तुम्हाला, ऐका. प्रभू रामचंद्राच्या सेनेमध्ये एक गंधमादन नावाचं वानर आहे. ते गंधमादन नावाचं वानर एवढं चपळ आहे बघा, एवढं चपळ आहे की बाण मारलं की बाण चुकवतंय बघा. एवढं चपळ विचारता काम ना बघा. का सांगतो तुम्हाला, ऐका. त्या काळातले वानर भजन करत होते, पण इथे माणसं भजन करत नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढं चपळ आहे ते वानर, बाण मारलं की बाण चुकवतंय बघा. प्रभू रामचंद्राच्या सेनेमध्ये हे गंधमादन नावाचं वानर झेंडा घ्यायचं काम करायचं बघा. काय करायचं? झेंडा घ्यायचं काम. हा, रावणाला काही गुप्तचारांनी सांगितलं, मालक, प्रभू रामचंद्राच्या सेनेमध्ये एक गंधमादन नावाचं वानर आहे, झेंडा घ्यायचं काम करतं आणि एवढं चपळ आहे की बाण मारला की बाण चुकवतंय बघा. इतकं चपळ वानर आहे. रावणानं गुप्त मिटिंग घेतली बघा रात्रीच. सैन्याला आदेश दिला, उद्या गंधमादन वाजता कामा नाही. दुसऱ्या दिवशी सज्जनांनो एवढे बाण सुटायला लागले. हे बाण आलं की बाण चुकवायचं बघा वानर. बाण आलं की बाण चुकवायचा बघा हे वानर. पण ऐका, एक बाण आला आणि त्या धर्मध्वजाला लागला बघा. आणि धर्मध्वज कुठून गेला माहित आहे का? जिथपर्यंत धर्मध्वज होता तिथूनच धर्मध्वज उडून गेला. खाली राहिला तो फक्त धर्मदंड. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. ऐका, तरी ते वानर धर्मदंड घेऊनच नाचत होतं बघा. याला म्हणायचं धर्मावरची निष्ठा. काय धर्मावरची निष्ठा असेल हो? धर्मदंड घेऊन नाचत होतं, पण खालून आवाज आला, गंधमादन, धर्मदंड फक्त धर्मध्वज कुठे आहे? गंधमादनाने बघितलं, अरे बाप रे बाप, धर्मदंड आहे, धर्मध्वज नाहीच. त्यावेळेस असं सांगितलं जातं, प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणजीला वल्कल असायचे बघा. त्यावेळेस कपडे नसायचे, वल्कल असायचे. वल्कल घातलेले प्रभू रामाने लक्ष्मणाने. सुग्रीव नावाचं वानर आहे बघा एक. त्या सुग्रीव नावाच्या वानराच्या कमरेला पांढरा सेला आहे. या गंधमादनाने काय केलं, पटकन खाली उडी मारली आणि त्या सुग्रीव नावाच्या वानराचा कमरेचा शेला काढला बघा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुग्रीव नावाच्या वानराच्या कमरेचा पांढरा शेला काढला सज्जनानो. ऐका, हातात घेतला आणि जो राहिलेला धर्मदंड होता ना, तो धर्मदंड घेतला आणि आपल्या डाव्या बाजूला असा टोचला बघा. ऐका सज्जनांनो, अरे बळबळ 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 असं रक्त वाया लागलं. या गंधमादनाने तो पांढरा सेला घेतला आणि असा रक्तात बुडवला आणि त्याचा धर्मध्वज तयार केला आणि प्रभूला सांगितलं, प्रभू, धर्मध्वज, काय धर्मावरची निष्ठा असेल. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ऐका, ही बातमी कळाली एकदा खाल्ल्याच्या नंतर 6 महिने झोपणाराला. काय त्याचं नाव? कुंभकर्ण.
कुंभकर्ण दुसऱ्या दिवशी हातात शस्त्र अस्त्र काहीच आणलं नाही बघा त्यांनी, तसाच आला बघा. आल्याच्या नंतर ज्या कोपऱ्यात गंधमादन उभा होता ना सज्जनांनो, ऐका, ज्या कोपऱ्यात गंधमादन उभा होता त्या कोपऱ्यातले वानर त्याने असे प्रेशर निवडले बघा. मोटर कशी पाणी ओढती तसे नसते असे वानर प्रेशर निवडले बघा. का सांगतो तुम्हाला, ऐका. त्या काळातले वानर भजन करत होते. वानर हेच सांगतोय तुम्हाला. कुंभकर्णाने वानर असे प्रेशर निवडले बघा. कुंभकर्णाच्या पोटात वानर. आता काय करायचं? बाकीच्या वानरांनी गंधमादनाला विचारलं, गंधमादन, अरे काय करायचं आता? या गंधमादनाने सांगितलं, सज्जनांनो, अरे त्याचं भजन करा, नक्की रस्ता दिसल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही बघा. पांडुरंग 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 पांडुरंग. एवढं भजन केलं बघा सज्जनांनो. आणि काही बाकीचे वानर म्हणले, अरे गंधमादन, कवर भजन करायचं? गंधमादनाने सांगितलं, सज्जनांनो, अरे जोपर्यंत रस्ता दिसत नाही तोपर्यंत भगवंताचं भजन करायचं बघा. कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत रस्ता दिसत नाही तोपर्यंत भगवंताचं भजन करायचं बघा. सज्जनांनो, मला एक म्हणे, महाराज, अहो हे पारायण कुठपर्यंत करायचं? त्याला म्हटलं मी, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. अरे कुठपर्यंत पारायण करायचं? माणूस जोपर्यंत नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं बघा. विठ्ठल विठ्ठल ऐका. भजन केलं, प्रकाश पडला तो कुंभकर्णाच्या कानातून. गंधमादनानं सांगितलं, अरे बघता काय, मारा उड्या, हाच रस्ता आहे. वानरांनी पटपट पटपट अशा उड्या मारल्या. सज्जनांनो, कुंभकर्ण विचार करतो, हा कार्यक्रम जे झेंडा घ्यायचं काम करतं ना त्यांनीच केला, बाकीचे कुणीच करू शकत नाही बघा. कुंभकर्ण विचार करतो, याला तर वाचूच देत नाही बघा. म्हणे काय करतो, असा आपला उजवा हात घेतो आणि कानाला लावतो आणि त्या हाताची अशी चाळणी करतो आणि कानाला लावतो बघा. जसा गंधमादन येतो सज्जनांनो, तसा कुंभकर्ण असा गंधमादनाला पकडतो बघा. पुढे घेतो. कोण रे तू? हे गंधमादन म्हणे. गंधमादन म्हणतात मला. कुंभकर्ण म्हणे, गंधमादन का नाव ठेवलं तुझं? हे गंधमादन म्हणे, जरा नाकाजवळ नेऊन बघ, जास्त बी नेऊ नको, जेणेकरून तुझ्या वासाने मला मळमळ होईल. जरा नाकाजवळ नेऊन बघ. कुंभकर्णाने त्या गंधमादनाला असं जवळ घेतला तर ऐका सज्जनांनो, कोसभर वास त्याचा जात होता बघा त्या गंधमादनाचा. किती? कोसभर. कुंभकर्ण म्हणतो, जीवदान देतो तुला, एक काम कर, माझ्या रावणाचं म्हण, विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. कुंभकर्ण काय म्हणतो सज्जनांनो गंधमादनाला? एक बार रावणाचा म्हणून म्हण. रावण म्हण, एकदा नाव रावणाचं घे, तुला जीवदान देतो. ऐका सज्जनांनो, ते वानर काय म्हणे माहित आहे का? गंधमादन एवढंच वानर होतं बघा. ते वानर काय म्हणे, अरे रावणाचं म्हणून जगण्यापेक्षा प्रभू रामचंद्राचं म्हणून मेलेलं काय वाईट आहे? काय एक वानर म्हणतंय बरं का, एक वानर भजन करतय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय झालं? कुंभकर्ण म्हणे मारीन, हे गंधमादन म्हणे मार. आणि काय झालं? कुंभकर्णाने असं कर 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 दाबलं बघा त्या वानराला आणि हाडामासाचा गोळा घेतला सज्जनांनो त्या गंधमादनाचा, असा हातात घेतला आणि समुद्राच्या काठी फेकून दिला बघा. ज्या दिवशी गंधमादन मेला ना सज्जनांनो, त्या दिवशी एकाही वानराने झाडाचा पाला पाचोळा खाल्ला नाही बघा. याला म्हणायचं आपल्याचं आपलत्व. ती रात्र प्रभू रामचंद्रासाठी वैराची होती बघा. त्या रात्री प्रभू रामचंद्र झोपत नाहीत, झोप लागत नाही. लक्ष्मणजी म्हणतात प्रभूला, प्रभू झोप लागत नाही का? प्रभू म्हणतात, अरे लक्ष्मणा,
कुणीतरी भजन करतं रे, आणि त्या भजनाचा आवाज माझ्या हृदयावर येऊन आदळतो, आणि त्या आवाजाने मला झोप लागत नाही रे. लक्षू म्हणा. लक्षू म्हणजे हनुमंतरायाला बोलवतात. हनुमंता, अरे प्रभूला झोप लागत नाही. हनुमंतराया बुद्धिमत्ता मोरिष्टम. हनुमंतराया प्रभूला विचारतात, प्रभू झोप लागत नाही तुम्हाला का? रावणाची भीती वाटते का? प्रभू म्हणतात, नाही रे हनुमंता, कुणीतरी भजन करतं आणि त्या भजनाचा आवाज माझ्या कानावर येतो, माझ्या हृदयावर आदळतो, आणि त्या भजनाने मला झोप लागत नाही रे हनुमंता. कोण भजन करत होतं सज्जनांनो माहित आहे? अरे गंधमादन नावाचं वानर बघा. हनुमंतरायाने शिबिरात गेले आणि बाकीच्या वानराला सांगितलं, का रे गंधमादन मेला हे खरंय, पण त्याचा हाडा मासाचा गोळा कुठल्या दिशेला फेकला कुंभकर्णाने? बाकीच्या वानराने सांगितलं, अरे हनुमंता, कुठल्या दिशेला फेकला काय कळणार रे? हाडा मासाचा गोळा घेतला असा कुंभकर्णाने कुठल्या दिशेला फेकला काय कळणार रे? हनुमंतरायाने तो हाडा मासाचा गोळा शोधायला सांगितला. बाकीच्या वानराने तो हाडा मासाचा गोळा शोधून आणला, हनुमंतरायाकडे दिला. हनुमंतरायाने असा हातावरती घेतला आणि आपल्या कानाजवळ नेला. तर ऐका सज्जनांनो, त्या हाडा मासाच्या गोळ्यातून सुद्धा प्रभूचं नाव येत होतं. हो, श्रीराम 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 श्रीराम. काय भजन करत असन वानर. हो, त्या काळातली वानराचं सांगतोय मी तुम्हाला. हा, हनुमंतराया तसे शिबिरात जातात, प्रभूकडे जातात, प्रभूला सांगतात, प्रभू हे गंधमादनाचा हाडा मासाचा गोळा तुम्हाला झोप लागू देत नाही. प्रभू म्हणतात, अरे हनुमंता, मेलेल्या माणसाचा कातड आहे, हे कुठे झोप लागू देत नसतं. हनुमंतराया प्रभूला म्हणतात, प्रभू एक काम करा, हा हात थोडा कानाजवळ नेऊन बघा. प्रभू जगाचा मालक ज्या वेळेस गंधमादनाचा हाडा मासाचा गोळा, नीट लक्ष देऊन ऐका सज्जनांनो, गंधमादनाचा हाडा मासाचा गोळा असा कानाजवळ नेता, तर ऐका सज्जनांनो, त्या हाडा मासाच्या गोळ्यातून सुद्धा प्रभूचं नाव येतंय. हो, काय गंधमादन भजन करत असन वानर, काय भजन करत असन. जगाच्या मालकाने असा डोळ्यासमोर धरला हाडा मासाचा गोळा, आणि सकाळच्या ब्रह्मी मुहूर्तावर डोळ्यातील अश्रूंनी त्या हाडा मासाच्या गोळ्याचा अभिषेक केला. सज्जनांनो, याला म्हणतात बघा भजन. हा, विठाला विठाल विठाल. तुकाराम महाराज म्हणतात, मी नाचत होतो, माझ्या नाचण्यात प्रेम होतं बघा. हा, किंवा मीराबाई सुद्धा संतांच्या समागमामध्ये गेल्या आणि त्यांचा आनंद नाचून प्रगट करत होत्या बघा. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मैतो आपणे नारायण की दासी रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मग मीराबाई म्हणतात, मी देवाच्या भजनात नाचत होते, मला लाज नाही वाटली. तुकाराम महाराज म्हणतात, मी सुद्धा संतांच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला बघा. विठाला विठाला विठाला. म्हणून तुका म्हणे समागमे आणि नाचू प्रेमे लागलो बघा. हा, नीट लक्ष देऊन ऐकत सज्जनांनो, या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आज आपल्याला देवीला शरण जात असताना दिसतात बघा. जातात म्हणत नाही. काही वारकरी संप्रदायातील अभ्यासू लोकांना, एकनिष्ठ लोकांना पहिला प्रश्न हा निर्माण होईल, महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत, आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकोबाराया आज देवीला शरण का जातात? पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. कारण महाराजांच्या मुखातले वाक्य आहेत, महाराजांच्या मुखातले शब्द आहेत, महाराजांच्या मुखातले प्रमाण आहेत. काय? एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल.
विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ओ बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल पहावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हारी वृत्ती राहो एक धरिला चित्ती आणि आम्ही रखुमाईचा पती. आमच्या चित्तात कुणाला धारण केला असेल ते रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला. बघा, पांडुरंगाला सोडून आम्ही इतर देवाची स्तुती करतही नाही आणि ऐकतही नाही. बघा, सहज सुद्धा करत नाहीत. सहज बोलणं वेगळं आणि जाणीवपूर्वक बोलणं वेगळं. बघा बघा, आपल्या सहज बोलण्यानं कुणाचं तरी वाटोळं होतं, पण संताच्या सहज बोलण्यानं कुणाचं तरी कल्याण होतं. बघा, संताच्या सहज बोलण्यात सुद्धा कल्याण आहे. अरे, संताच्या सहज भेटीत सुद्धा कल्याण आहे. बघा, प्रसंग सांगतो तुम्हाला. वाल्या कोळी, आताचे वाल्मिक ऋषी. बघा, वाल्या कोळी नावाचा असं सांगतात, त्यावेळेस डाकू होते ते, बरं का. वाल्या कोळी पूर्वीच्या काळी जायला त्याला असे काही वाहनं नव्हते. मग येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पायी पायी जावं लागायचं, आहे का नाही. व्यापारी लोकांना पायी पायी जावं लागायचं ना. वाहनं नव्हते त्यावेळेस, गाड्या नव्हत्या. मग पायी पायी प्रवास असायचा त्यांचा. मग हा वाल्या कोळी काय करायचा, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवायचा आणि त्यांच्याकडून धन घ्यायचा. त्यांच्याकडे धन नसलं, पैसे जर नसले तर मारायचा, जीव मारायचा, बरं का, मारायचा. आणि एक खडा घ्यायचा आणि त्या रांजणात टाकायचा. असे किती रांजणं होते माहीत आहे तुम्हाला? 7 रांजणं होते. बघा, 7 रांजणं. आणि खडा केवढा असायचा? एवढा. बघा, असा ज्वारीच्या कड्यासारखा, दाण्यासारखा. हा, एक खडा घ्यायचा आणि त्या रांजणात टाकायचा. बघा, असे 7 रांजणं भरले. बघा, पण काय असतं, संताच्या सहज भेटीत सुद्धा माणसाचं कल्याण असतं. बघा, एक दिवशी नारद महर्षी येतात. बघा, भजन करत करत नारद महर्षीला अडवतो. बघा, हा वाल्मिक कुळी, धन द्या. नारद महर्षी म्हणतात, आमच्याकडे कुठलं धन आलं? हा मारो धन राधा, श्री राधा, किंवा आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. बरोबर आहे का नाही? नारद महर्षी म्हणले, माझ्याकडे कुठलं धन आलं? हे बघ, हा घे विणा, हे घे चिपळी, हेच आमचं धन आहे. वाल्या कोळी म्हणे, हे धन नसतं असं, पैसे पैसे द्या. नारद महर्षी म्हणले, पैसे बिशे का नाही, हेच धन आहे माझ्याकडं. नारद महर्षीने सांगितलेलं, का रे वाल्या, आतापर्यंत एवढं पाप केलं तू, एवढं पाप केलं, ह्या पापात तुझी बायको, तुझे लेकरं सहभागी होते का? एकदा घरी विचार, काय होतं मग? वाल्या कोळी घरी जातो, बायकोला विचारतो, का रे, मी हे जे पाप करतो, एवढं धन आणतो, हे तुमच्यासाठी आणतो, पण माझ्या पापात तुम्ही सहभागी होऊ शकता का? बायको पोरं म्हणे, तुम्ही पुण्य केलं तर आम्ही तुमच्या पुण्यात सहभागी होऊ, पण तुम्ही जर पाप केलं तर तुमच्या पापात आम्ही कसं सहभागी होणार? पीळ पडला आताड्याला. विचार केला. नारद महर्षी बोलले, संत बोलले, तेच खरे. नारद महर्षीकडे आला, नारदजी, तुम्ही बोलला ते अगदी खरं आहे. बघा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पण आतापर्यंत मी एवढं पाप केलंय, याच्यासाठी काय करावं लागेल? नारद महर्षीने सांगितलं, एक काम कर, आता राम 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 म्हण. राम राम म्हणायला लावलं, पण राम कुठं म्हणता येतंय? आयुष्यभर मारा 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 माराच तोंडात आलेलं. राम कुठं म्हणता येतंय? राम म्हणायला गेला की मारा यायचं, राम म्हणायला गेला की मारा यायचं. नारद महर्षी काय म्हणले, एक काम कर, मारा 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 म्हण. 3दा मारा मारा म्हणलं की त्याचं काय होतंय तयार? राम. बघा, तुम्ही म्हणून बघा, अजून नसलं तर, मारा मारा मारा.
तीनदा म्हणा बघा, त्याचा राम तयार होतोय बघा. असं मारा 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 म्हणता 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 केले रामायण रामाआधी. रामाच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं, तेच वाल्मिकी ऋषी बघा. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. बघा, संताच्या सहज बोलण्यात सुद्धा कल्याण असते. बघा, आम्ही जिथे राहतो ते श्री क्षेत्र संस्थान नारायणगड. त्या नारायणगडावरचे महंत महादेव बाबा ते जर सहज जरी बोलले तरी त्यांच्या बोलण्यात कल्याण असायचं. बघा बघा, एक वेळेस एका भक्ताने असं साखरेचा ट्रक लावून दिला. बघा, ट्रक लावून दिला आणि एक पोतं त्या ट्रकवाल्याने काढून घेतलं. ट्रकवाल्याने ते साखरेचं पोतं काढून घेतलं आणि बाबाला गडावर आला आणि विचारलं, बाबा हा साखरेचा ट्रक कुठं खाली करायचा? बाबांनी सांगितलं, पहिलं पोतं जिथं उतरलं ना तिथंच उतर येऊ. बघा, हे संताचे सहज बोलण्यात सुद्धा सहज कळत असतं त्यांना. संताचा महिमा तो बहु दुर्गम. बघा, हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबाराय म्हणतात, आम्ही सहज सुद्धा इतर देवाची स्तुती करत नाही. बघा, मग आमचा पांडुरंगाशी कसा भाव जोडलेला आहे माहिती आहे का? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. आम्हा नारायण तैसा परी, ओ आम्हा नारायण तैसा परी, ओ आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रते जैसा भ्रतार रामकृष्ण हरी. आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रतेचा जसा सर्वस्व भाव तिच्या पतीशी जोडला गेला असतो ना, आम्हा नारायण तैशा परी, एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. आणि ते तुकोबाराया आज देवीला शरण का जातात? बघा, हा, आणि शरण जातात तर त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? असे दोन प्रश्न आहेत. बघा, या दोन्ही प्रश्नांचे उत्तर देतो मी तुम्हाला. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायाच नाहीत तर वारकरी संप्रदायातील कुठल्याही संताचं चरित्र बघा तुम्ही, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. नामदेवरायांच्या जीवनातलं उदाहरण बघा. प्रेममूर्ती बालभागवत लढिवाळ भक्त म्हणून असं नामदेवरायांना संबोधलं जातं. बघा, नामदेवरायाचा अधिकार जर बघितला आपण तर नामदेवराया 5 वर्षाच्या असताना त्यांचे वडील दामू सेठी घरी नव्हते. म्हणून त्यांच्या आईने आवाज दिला, नामा तुझे बाबा आज घरी नाहीत, तुला देवाला नैवेद्य घेऊन जायचंय. ऐका, नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले, पण नामदेवरायाच्या आईने आवाज दिला, नामदेवा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. आपली आई काय म्हणते? देवाला नैवेद्य दाखवून ये. हाच फरक असतो बघा. नामदेवरायाच्या आईने आवाज दिला, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. नामदेवराय निघाले नैवेद्य घेऊन. दगडाच्या मूर्ती समोर नैवेद्य ठेवला आणि दगडाचा देव खायची वाट बघायला लागले. दगडाचा देव कुठं खात असतो का? बोला बोला. नाही, असं आपलं म्हणणं आहे. पण नामदेवरायाने केलेला चमत्कार बघा. दगडाच्या मूर्ती समोर नैवेद्य ठेवला आणि देव खाण्याची वाट बघायला लागले. देव खायला तयार नाही. नामदेवरायाला असं वाटलं, रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो, आणि आज मी नैवेद्य आणल्यामुळे देव खात नाही. देवा तू जर नैवेद्य नाही खाल्ला तर तुझ्या पायावर माझं डोकं आपटून माझा प्राण देईन. ऐका, नामा म्हणे तुझला शरण, चरण कमलावरी शिरा पटे. अरे घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. देवा तुझ्यासाठी नैवेद्य आणलाय, एक तरी घास खावच लागेन, आणि नाही जर खाल्ला तर तुझ्या पायावर माझं डोकं आपटून माझा प्राण देईन. चमत्कार बघा. दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेवरायाचा हातचा नैवेद्य खाल्ला. बघा, आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही. मग नामदेवरायाचा हातचा नैवेद्य खाल्ला का नाही? चला बोला. खाल्ला का?
खाऊ घालणारे नामदेवराया होते. खाऊ घालणारे तुम्ही आम्ही नव्हतात. हा, आपल्या डाव्या हातात भाकर असती, उजव्या हातात काठी लपवलेली असती. आणि कुत्रजवळ येऊस तर भाकर दाखवायची. कुत्रजवळ आलं की भाकरीचा हात मागे करायचा, काठीचा हात पुढे करायचा आणि एक टोला टाकायचा. बघा, अरे कुत्र सुद्धा खात नाही. खाऊ घालणारे नामदेवराया होते. खाऊ घालणारे तुम्ही आम्ही नव्हतात. हां, आणि काही लागत नाही. बघा, भगवंताला आपलंसं करण्यासाठी अंतकरणात फक्त भाव निर्माण व्हावा लागतो. बघा, फक्त भाव निर्माण पाहिजे. बघा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, काही न लगे एक भावची कारणे आणि तुका म्हणे आन विठोबाची. भगवंताला आपलंसं करण्यासाठी अंतकरणात भाव निर्माण व्हावा लागतो. बघा, हा भाव कोणाकडे होता? हा भाव राधाकडे होता. हा भाव मीराकडे होता. अरे हा भाव संत नगद नारायण बाबाकडे होता. बघा, हा भाव शबरीकडे होता. सर्वांनाच ज्ञात आहे आपल्याला कथा शबरीची रामायणातली. लग्न ठरलं आणि लग्न ठरल्याच्या नंतर अनेक पशुपक्ष्यांचे जीव जाणार. त्याच्यासाठी या शबरीने ठरवलं लग्नच करायचं नाही. या शबरीने लग्नच करायचं नाही ठरवलं. एका ऋषीच्या आश्रमावरती गेले. त्या ऋषींचं नाव काय हो? मातंग ऋषी. हा, मातंग ऋषीच्या आश्रमात गेली. सेवा करायची, पर्णकुटी झाडायची, रस्ता झाडायची. मातंग ऋषींना सुद्धा माहीत होत नव्हतं की कोण झाडतंय कोण नाही. पण एक दिवस कळत मातंग ऋषींना की हा रस्ता झाडणारी शबरराजाची मुलगी आहे आणि ती सेवा करते. बघा, इथं येऊन तर ऐका, मातंग ऋषीने सांगितलं, शबरी, एक दिवस जगाचा मालक तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. बघा, हा, भावापुढे भगवंताला सुद्धा झुकावं लागतं. भक्तीपुढे भगवंताला सुद्धा झुकावं लागतं. बघा, ती शबरी बघा दिवसभर भजन करायची. बघा, रामा रघो नंदना, रामा श्रीराम 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 असं भजन करावं. आणि एक दिवस असा होतो, भजन करत असताना तिनं बोरं गोळं करावं. बरं, बोरं घेतल्याच्या नंतर एक बोर खायचं, आंबट लागलं की फेकून द्यायचं आणि गोड लागलं की इकडं ठेवायचं, साईडला ठेवायचं. का? माझे प्रभू खाते ना. आंबट असलं की फेकून द्यायचं. बघा, आणि भजन करत 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 एक दिवशी जगाचा मालक या शबरीला भेटण्यासाठी येतो. शबरीला काय करावं म्हणून कळत नाही. हो, उष्टे बोर भगवंताला खायला देते. भगवंत भक्तीपुढे उष्ट बघत नाहीत, काही नाही. हो, शबरीचे बोर खाल्ले भगवंताले. भगवंताला भावापुढे भक्तीपुढे झुकावं लागतं. दादा, हा भाव असतो. बघा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, हाच भाव नगद नारायण बाबाकडे होता. खूप मोठे संत होऊन गेले. ज्या वेळेस लंकेतून प्रभू रामचंद्राचं विमान येत असताना प्रभू रामचंद्रानं लंकेत विभीषणाला गादीवरती बसवलं, विमानात बसले आणि इकडे अयोध्याला राज्य अभिषेकासाठी येत असताना श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावरती विमान आपोमात्या थांबलं. बघा, प्रभू म्हणतात, जामुवंता, इथे विमान थांबलं का? जामुवंत म्हणतात, प्रभू, इथे सप्त ऋषी तपश्चर्या करतात आणि त्या ऋषींची इच्छा आहे की तुम्ही त्यांना भेट द्यावी. तुम्ही भेट दिल्याशिवाय विमान पुढे घेता येणार नाही. प्रभू विमान खाली घ्यायला लावतात. विमान खाली घेतल्याच्या नंतर ऋषींची भेट होती आणि ऋषी त्यांच्या पुढे प्रतिज्ञा व्यक्त करतात की प्रभू, तुम्ही इथे राहावं. प्रभू त्या ऋषींना सांगतात, या जन्मात शक्य नाही, पण ज्या वेळेस कलियुगात पांडुरंगाचा अवतार मी घेईन त्यावेळेस पांडुरंगाच्या रूपाने मी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावरती असन. तेच श्री क्षेत्र संस्थान नारायणगड, ज्याला धाकटी पंढरी म्हणून समजलं जातं, ते श्री क्षेत्र संस्थान नारायणगड. बघा, मग पांडुरंगाच्या रूपाने नगद नारायण बाबा आहेत. बघा, नारदाच्या रूपाने नगद नारायण बाबा आहेत. बघा, नगद नारायण बाबांचा जन्म गोदावरीच्या काठी सुरळे गाव आहे. बघा, एक त्या सुरळे गावी नगद नारायण बाबांचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर पहिल्यापासून लहानपणापासून भजनाची सवय. नगद नारायण बाबांना गोदावरीच्या काठी जावं, भजन करावं. भजन करत करत करत
दिंड्या नारायणगडावरती जायच्या बघा. मग ह्या नगद नारायण बाबा त्या दिंडीत सामील होऊन नारायणगडावरती गेले, तपश्चर्या केली. तपश्चर्या करून पंढरपूरचा देव पांडुरंग श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावरती आला. तेच श्री क्षेत्र संस्थान धाकटी पंढरी म्हणून श्री क्षेत्र नारायणगड बघा. नगद नारायण का नाव पडलं त्यांचं तर ऐका. तुम्ही जर कुठलीही इच्छा तिथं व्यक्त केली तर ती नगदच होती बघा. म्हणून त्यांचं नाव पडलं नगद नारायण बाबा बघा. विठाला 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 विठाला. भगवंताला काही लागत नाही बघा, फक्त भाव कारणीभूत आहे बघा. नामदेवरायाचा हातचा नैवेद्य खाल्ला का? नामदेवरायाचं प्रेम होतं म्हणून नामदेवरायाचा हातचा नैवेद्य खाल्ला बघा. बघा सांगतो तुम्हाला, जेवण दोनच पद्धतीने होत असतं. एक तर खाणाऱ्याला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाऱ्याचं प्रेम तरी असावं. भूक जरी असल आणि खाऊ घालणाऱ्याचं जर प्रेम नसल तर माणूस खात नाही बघा. पण भूक नसली आणि खाऊ घालणाऱ्याचं प्रेमच जर असेल तर माणूस अर्धी चतकोर का व्हायना खातो बघा. नामदेवरायाचं प्रेम देवावर होतं हे विशेष नाही, देवाचं सुद्धा नामदेवरायावर तेवढंच प्रेम होतं हे विशेष आहे बघा. विठाला 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 विठाला